नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये काल जो एपिसोड झाला ना, त्यामध्ये अगदी धमाकेदार असा एपिसोड आपल्यासमोर आलेला आहे. तर मित्रांनो, आपण बघतो की सावली आहे ती झोपायला गेलेली असते, पण तिला काही झोप येत नाही. डोळे झाकले की तिला राजकुमार दादा आणि ती जी महिला असते ती डोळ्यासमोर येत असते आणि तिला सारखं राजकुमार दादांचं ते अफेअर आठवत असतं आणि ती दचकून जागी होते. तर सारंग तिला विचारतो, काय झालं अगं सावली, तुला कशाचं टेन्शन आलं आहे का? तुझी तब्येत तर बरी आहे ना म्हणून. तेव्हा सावली म्हणते, नाही, मला ना अमृता वहिनींचं खूप टेन्शन आलेलं आहे म्हणून." तेव्हा सारंग म्हणतो, अगं अमृता वहिनींचं कशाला टेन्शन घेतेस तू? होईल सगळं ठीक, नको टेन्शन घेऊ. आणि त्यानंतर म्हणतो, झोप आता तू, मी पण झोपतो म्हणून. आणि त्यानंतर सारंग त्याच्या जागेवरती झोपायला जातो. आणि त्यानंतर सावली परत एकदा उठते. सारंग म्हणतो, झोप बोललो ना तुला म्हणून. आणि सावली म्हणते, हो झोपते, खिडकी लावायची राहिली आहे ती लावत आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की सावली जी आहे ती खिडकी लावण्यासाठी गेलेली असते. तर तिला खिडकीतून खाली दिसतं की राजकुमार दादा हे गाडीतून उतरत आहेत आणि ते एकदम दारू पिल्यासारखे वाटत आहेत तिला, कारण की त्यांना नीट चालता पण येत नाही आहे. ते अगदी पडत पडत येत आहेत घराकडे. त्यामुळे ती एकदम बेल वाजण्याच्या आतमध्ये घरात सगळे उठण्याच्या अगोदर ती खाली धावत पळत जाते आणि दरवाजा उघडते. तर तो आहे तो राजकुमार दारू पिऊन घरामध्ये आलेला असतो. नंतर आपण पाहतो की राजकुमार हा घरात आलेला असतो, ते पण दारू पिऊन. आणि सावली त्याला म्हणत असते, हे काय तुम्ही दारू पिऊन आलात म्हणून? तर राजकुमार म्हणतो, तुला काय त्याच्याशी घेणं देणं? आणि ही अमृता कुठे? आणि अमृताला आवाज द्यायला सुरुवात करतो. जोरात ओरडत असतो, पण सावली म्हणते, शांत व्हा, घरातले सगळे जागे होतील. अमृता वहिनी आज जरा लवकर झोपल्या आहेत, त्यांचा आज लवकर डोळा लागला आहे म्हणून. त्यानंतर राजकुमार म्हणतो, मग तू इथे काय करते? जा इथून. सावली म्हणते, तुम्हाला काय हवं आहे का? तुम्हाला मी देऊ का? तर राजकुमार स्वतःच्याच हाताने पाणी घेतो आणि पित असतो. त्याचे डोळे अगदी लाल झालेले असतात. त्याला उभंसुद्धा राहवत नसतं, एवढा तो दारू पिऊन आलेला असतो. सावलीला तो म्हणतो, तू जा इथून, तू कशाला थांबली आहेस? हे बघ, तुझं माझ्या भानगडीत बिलकुलसुद्धा पडू नको. तू तुझं बघ, मी माझं बघतो, मला काय हवं काय नको ते. त्यानंतर सावली बघते की त्याच्या मानेवरती एका लिपस्टिकचा डाग असतो. आणि त्यानंतर सावली विचारते, हा लिपस्टिकचा डाग आहे का म्हणून. तेव्हा सारंग आहे तो डाग लपवण्याचा प्रयत्न करतो आणि तो डाग पुसत असतो. आणि त्यानंतर तो तिला म्हणतो, हे बघ, तू जास्त चौकशी करू नको, तू माझ्या काही पर्सनल गोष्टीपासून लांबच राहा. आणि त्यानंतर मात्र राजकुमार तिथून जायला निघालेला असतो. तेव्हा जुई मिश्रा असं नाव त्याच्या तोंडामध्ये येत असतं. मग सावली हे नाव ऐकते आणि तिला कळतं हे नाव तर त्या महिलेचंच होतं. मग नक्कीच हे यांचं त्या महिलेबरोबर अफेअर हे असणार आहे म्हणून. आणि त्यानंतर राजकुमार आहे त्याच्या खोलीमध्ये निघून गेलेला असतो. तिथून मात्र सावली आता तिच्या रूममध्ये जाते. त्यानंतर तिला असं वाटतं की आता मला नक्कीच हे सगळं जे आहे ते मला अमृता वहिनींना सांगावंच लागेल, कारण की त्याशिवाय आता पर्यायच राहिलेला नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती सकाळी जी आहे ती अमृता वहिनींच्या रूममध्ये जाते. अमृता वहिनी तिला आतमध्ये घेतात आणि म्हणतात, काय झालं सावली, मी 2 दिवस बघते आहे तुझ्याकडे, तू खूपच अपसेट दिसत आहेस म्हणून. तेव्हा सावली म्हणते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सावली सांगत असते की मी आज राजकुमार दादांना एका महिलेसोबत पाहिलं होतं. ते तिला एकदम महागडं असं गिफ्ट त्यांनी दिलं होतं आणि तिला मिठी पण मारली होती. आणि हे ऐकून अमृता तिला म्हणते, हे काय बोलतेस सावली? अगं राजकुमार असं नाही करू शकत म्हणून. त्यानंतर मात्र सावली त्यांना सांगत असते, अहो रात्री ते दारू पिऊनसुद्धा आले होते आणि मी जेव्हा दार उघडलं ना, त्यानंतर त्यांनी त्या मुलीचं नावसुद्धा तोंडात घेतलं होतं. मी त्या मुलीशी बोलले आहे, खूपच उद्धट आहे. आणि त्यानंतर अमृता मात्र तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. ती मात्र आता बेडवर बसलेली असते आणि घळाघळा रडायला लागलेली असते. हे बघून सावलीच्या सुद्धा आता डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण हे जे सगळं आहे ना, ते दाराच्या मागे उभं राहून ऐश्वर्या सगळं ऐकत असते. तिला आता मोठा चान्स मिळालेला असतो की आता सावलीला या घराच्या बाहेर कसं काढता येईल, या घरामध्ये तिला अपमानित कसं करता येईल, हा तिचा फक्त डाव असतो. आणि त्यानंतर ती तिथे जाते आणि तिला म्हणते, काय बोलतेस सावली तू हे? तुला समजत आहे का तू काय बोलत आहेस? तू किती मोठा आरोप लावते राजकुमारवरती. तुला काय करायचं आहे आता? अमृता आणि राजकुमार या दोघांमध्ये आता तुला फूट पाडायची आहे का? दोघांमध्ये भांडण लावून तुझा फायदा होणार असेल, त्यामुळेच तू असं काहीतरी खेळ खेळत असशील.
तुला अगं पहिल्यापासून घरामध्ये हेच करायचं आहे आणि त्यासाठीच तू या घरामध्ये परत आलेली आहेस. त्यानंतर सावली म्हणते, हे काय बोलत आहात तुम्ही ऐश्वर्या वहिनी? तुम्हाला समजतं का तुम्ही काय बोलत आहात ते? माझा असा कोणताही उद्देश नाही आहे. त्यानंतर ऐश्वर्या मात्र तिचं काहीच ऐकत नाही. तिला अगदी उन्हाधुन्ह बोलायला चालू करते. हे बघ सावली, मी यावेळेस तुझा हा डाव साध्य होऊ देणार नाही. तुझा जर हा प्लॅन असेल ना या दोघांमध्ये भांडणं लावल्याचा, तर तो मी उधळून लावेन. आणि ऐश्वर्या तिच्या जोरात हाताला पकडते आणि तिला फरफडत हॉलमध्ये नेलेलं असतं. हॉलमध्ये आपण पाहतो की तिलोत्तमा आणि सारंग, राजकुमार सगळे बसलेले असतात. तिलोत्तमा आहे ते बिझनेसच्या गोष्टी करत असते आणि ती राजकुमारला विचारते, राजकुमार, हे काय बघते मी? आजकाल आपल्या मार्केटिंगचा सेल खूपच डाऊन चाललेला आहे. आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. कसं काय हे सगळं झालेलं आहे ते? तेव्हा राजकुमार हसतो आणि म्हणतो, काय आहे ना मॉम, आपल्या मार्केटिंगचं सेल डाऊन झालेला असला तर त्याची क्वालिटी आपल्याला चेक केली पाहिजे ना. क्वालिटी चांगली असली तर सेल हा होणारच ना. आणि क्वालिटी डिपार्टमेंट हे तर सारंगकडे आहे. त्यामुळे याचं उत्तर तुला सारंगच देऊ शकतो ते. आणि त्यानंतर हा राजकुमार आपल्यावरचं दुसऱ्यावर ढकलून मोकळा होत असतो. तर इकडे बघतो की ऐश्वर्या जी आहे ती सावलीला फरफडत हाताला धरून हॉलमध्ये घेऊन आलेली असते. आणि त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, मॉम, तुम्ही ऐकलत का? हे काय बोलत आहे सावली? ही बोलत आहे की राजकुमार दादाचं एका बाहेरच्या मुलीशी अफेअर आहे म्हणून. आणि त्यानंतर हे ऐकून मात्र तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते. घरातले सगळे अगदी उठून उभे राहिलेले असतात, कारण की सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिलोत्तमा म्हणते, हे काय बोलत आहे सावली तू? तुला समजते का पोरी तू काय बोलतेस ते? नील म्हणतो, सावली, एवढा मोठा तू आरोप लावत आहेस राजकुमारवरती. तू काही विचार यावरती केलेला आहेस का? त्यानंतर सारंगसुद्धा म्हणतो, थांब नीलदादा, सावली, हे काय बोलतेस तू? तू काय बोलतेस याचा अंदाज आहे का तुला? त्यावरती सावली म्हणते, हो, मी पाहिलं. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, काय पाहिलंस तू? हे बघ, कोणी काहीही म्हटलं ना तरी माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे. राजकुमार हा कधीच असं काही चुकीचं वागणार नाही म्हणून. आणि त्यानंतर सावली सांगते, मी पाहिलं की यांनी एका मुलीला महागडं गिफ्ट दिलं आणि तिला मिठीसुद्धा मारली ते. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, काय रे राजकुमार, ही मुलगी काय बोलत आहे म्हणून? तू माझी आत्ताच्या आत्ता शपथ घे आणि सगळ्यांना घरामध्ये सांग की हे सगळं साफ खोटं आहे ते. राजकुमार म्हणतो, अगं, या मूर्ख मुलीचं तू काय ऐकतेस मॉम? तुला असं वाटते का मी तुझा मुलगा असा वागेन म्हणून? त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, अरे असं नाही रे, पण तू माझी शपथ घे. राजकुमार म्हणतो, म्हणजे याचा अर्थ तुझा पण माझ्यावरती भरोसा नाही आहे म्हणून? अगं, ती आपली क्लायंट होती आणि तुला तर माहीतच आहे ना, क्लायंटमध्ये हे सगळं आपल्याला करावं लागतं ते. कारण की क्लायंटला महागड्या गिफ्ट दिल्या तरच ते आपले क्लायंट राहत असतात म्हणून. राजकुमार जो आहे तो सावलीला बोलत असतो की सावली, तुला समजत नाही का? तुमच्या इकडे अशा गोष्टी घडत नसतील, पण बिझनेसमध्ये आमच्या इथे अशा गोष्टी घडत असतात. ऐश्वर्यासुद्धा म्हणत असते, अगं सावली, हे तर कॉमन आहे. असं लोकांसोबत कॅज्युअली राहावं लागतं, लोकांसमोर असं फ्रेंडली राहावं लागतं आणि आपल्या क्लायंटला आपल्याला सांभाळावं लागतं. त्यानंतर सारंगसुद्धा म्हणतो, सावली, तुला या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे. तुझ्या इकडे असं नाही आहे, तू ज्या वातावरणात वाढलीस त्या वातावरणात अशा गोष्टी नाहीत घडत. पण इकडे हे सगळं खूपच कॅज्युअली आहे. आपण कोणालाही क्लायंटसोबत मिठी मारू शकतो किंवा एखादं चांगलं गिफ्ट त्यांना देऊ शकतो. हे एकदम फ्रेंडशिपमध्येच बसत असतं. असं काही नाही की यामध्ये काही अफेअर वगैरे असेल. पण सावली, एवढं सगळं बोलण्याच्या आधी तू माझ्याशी एकदा तरी बोलायचं होतंस. या गोष्टीवरती तू माझ्याशी चर्चा करायला हवी होतीस. एवढा मोठा आरोप असा तू राजकुमार दादावरती लावायला नव्हता पाहिजे होता. आणि माझासुद्धा पूर्ण विश्वास आहे राजकुमारवरती. आणि त्यानंतर राजकुमारला आता कुठेतरी धीर आलेला असतो की सगळ्यांना त्याचं म्हणणं हे पटलेलं असतं. तिलोत्तमासुद्धा म्हणते की हो सावली, तू कितीही काही सांगितलंस ना तरी माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे. आणि हे सगळं तुला नाही माहीत, कारण की तू एकदम अडाणी गावठळ आहेस. तुझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत नाहीत. म्हणूनच फरक आहे ना तुझ्यात आणि आमच्यामध्ये. आणि त्यानंतर ऐश्वर्यासुद्धा बोलायला लागते तिला की हो, बरोबर आहे तुझं पण, की
तर ऐश्वर्यासुद्धा बोलत असते की सावली, तुला या गोष्टींची जर माहिती नव्हती तर तू एवढा मोठा आरोप लावण्याच्या आधी बोलायला हवं होतंस. तुला जर अशी घरामध्ये भांडणं लावायची सवय लागली तर पुढे काय होईल ते. आणि त्यानंतर सावलीला मात्र रडू येत असतं की तिलासुद्धा वाटत असते की आपण सारंग सरांशी एकदा तरी या विषयावरती बोलायला हवं होतं. आणि त्यामुळे तिला खूप नाराज झाल्यासारखं ती वाटत होती. त्यानंतर आपण पाहतो की सावली जी आहे ती किचनच्या इथे बसलेली असताना ती तिच्याच विचारामध्ये गुंगली होती. आणि तिथे अमृता येते आणि अमृता तिला समजवत असते, सावली आता झालं गेलं ते सोडून दे. तू काही जानबूजकर तर केलं नाहीस ना, माझ्या काळजीपोटीच तू हे केलं आहेस. पण सावली म्हणते, नकळत का होईना पण माझ्या हातून हे घडलेलं आहे आणि माझ्या हातून खूप मोठी चुकी झालेली आहे. मी असं राजकुमार दादांवरती असा आरोप घ्यायला नव्हता पाहिजे होता. पण काय करणार, मी ज्या वातावरणात वाढले ना तिकडे हे सगळं असं काही घडत नाही. आणि मला काय माहिती आता की मोठ्या लोकांच्या घरी हे असं सुद्धा काहीतरी घडत असेल म्हणून. आणि मला जसं दिसलं तसं मी बोलले वहिनी. त्यानंतर अमृता वहिनी म्हणतात, बस जाऊ देत आता, तू नको जास्त मनाला लावून घेऊ. खरं सांगू का, तर मलासुद्धा ऐकल्या ना खूप वाईट वाटलं होतं की मलासुद्धा माझ्या ऐकण्यावरती मला विश्वास बसत नव्हता. पण आता राजकुमारनी सांगितलं आहे ना सगळं, की असं काही नाही आहे म्हणून. आणि ते सगळं कॉमन आहे गं, कॅज्युअली असं बिझनेसमध्ये चालतं, असं त्यांनी सांगितलं आहे ना आपल्याला. मग आपण कशाला आता जास्त टेन्शन घ्यायचं ना. त्यामुळे तू पण नको टेन्शन घेऊन आणि आता आपण आनंदात राहूया आणि हस बघू आता, असं म्हणून सावलीला हसवत असते. सावलीला म्हणते, असा उदास चेहरा ना तू बिलकुलसुद्धा चांगली दिसत नाही. जेव्हा तू हसतेस ना आणि हसरा चेहरा असतो ना तुझा, तेव्हाच तू मात्र चांगली दिसत असते. आणि इकडे आता हॉलमध्ये सगळे बसलेले असतात तेव्हा तिलोत्तमा ही सांगते, माझा लांबचा भाचा आहे ना तो आपल्या घरी येणार आहे आणि तो आपल्या सगळ्यांबद्दल चौकशी करत होता. मग त्याला तिलोत्तमा ऐश्वर्याबद्दल सांगते की ऐश्वर्या कसं आपला बिझनेस सांभाळत असते आणि अमृताही कसं आपलं घर सांभाळत असते. घरातली माणसांना काय हवं काय नको ते सगळं काही तीच बघत असते. आणि ही जी तारा जी आहे ती अत्यंत सुंदर अशी गायिका आहे. पण सावलीबद्दल ती काहीच बोलत नाही. तिलोत्तमा सांगत असते की तो उद्या इथे येणार आहे आणि तो म्हणतोय की मी सगळ्यांची परीक्षा घेणार आहे आणि बेस्ट सून कोण आहे माझी या घराची, तो ते शोधून काढणार आहे. तर उद्या सगळ्यांनी तुम्ही तयार राहा आणि कोणीही उद्या कुठेही बाहेर जायचं नाही, असं तिलोत्तमा सगळ्यांना सांगत असते. तर आता पाहणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की या घराची बेस्ट सून कोण ठरणार आहे ते. तुमचं मत काय आहे, कोणाला बेस्ट अवॉर्ड मिळाला पाहिजे सुनेबद्दल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तारा, ऐश्वर्या, अमृता का सावली, कमेंट करून नक्की सांगा.